भाऊ, काय चाललंय सध्या, काय परिस्थिती आहे? शेळकेताई यांचा जेडपीचा प्रचार दौरा आमच्या समोरचा मेल्ले गावचा मोठा बाजार असतो. बाजारामध्ये पठारावरची लोक, साकुरीची सर्व परिसरातली लोक येत असतात. आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांचं अपघाती निधन झालं. त्याच्यानंतरून राष्ट्रवादी पक्षाने हा निर्णय घेतला कोणतेही शोसभा न करता घर टू घर जाऊन प्रचार करायचा. त्यानुसार आमचा फेस टू फेस जाऊन लोकांना भेटीगाठी घेऊन प्रचार चालू आहे. या ठिकाणी सहानुभूती की विकास कामांच्या जोरावरती निवडून येतील? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यानंतरून जो कार्यकर्त्यांमध्ये जोश आला होता, सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये जोश आला होता, पण अचानक अशी गोष्ट झाली. सहानुभूती तर आहेच, कारण की जी महाराष्ट्राची हानी झालेली आहे, पक्षाची हानी झालेली ती कुठेही भरून निघू शकत नाही. आणि अजितदादांनी व अतुल शेठ बेनके साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये बेल्ले किंवा या सर्व झेडपी गाणामध्ये विकास कामे खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहे. विकास कामांच्या जोरावरती व तिन्ही उमेदवार समाजाच्या कायमच सुखदुःखामध्ये असतात. त्याच्यामुळं 100% घड्याळाचे तिन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने विजय होतील. विकास कामांचा कुठला असा डंका घेऊन तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय, किंवा अशी कुठली विकास कामं ठळक झालेली आहेत या भागामध्ये की ज्याच्या जोरावर लोकांनी तुम्हाला मतदान करावं? स्नेहलताई पहिल्यांदा फर्स्ट टाईमला जर जेडपी सदस्य झाले तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी बंधारे पाण्याचं काम एवढं चांगल्या प्रमाणात केलं की बांगरवाडी असेल, साकुरी असेल, बेल्ला असेल, किमान रानमाळा असेल, अशा ठिकाणी बंधाऱ्यांचं काम केल्यामुळं जी कोरडवाई जमीन होती ती म्हणजे पाण्याखाली आली. आणि त्याच्यानंतर पांडुरंगजी पवार साहेब असतील यांनी पण मोठ्या प्रमाणामध्ये विकास निधी दिला. आणि अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून आत्ता सध्याचा जो चालू आहे आपलं उकडीवरून पाण्याची लाईन येत आहे, ती लाईन झाल्यानंतर भविष्यामध्ये पाण्याची कोणतीच अडचण या ठिकाणी राहणार नाही. झालेल्या इथल्या सगळ्या विकास कामांवरती इथले मतदार खुश आहेत, समाधानी आहेत? मतदार झालेल्या कामांवरती खुश तर आहेत. आणि त्याच्यानंतरून आमचे जे उमेदवार आहेत ते कायम लोकांच्या सुखदुःखामध्ये असतात. आणि आत्ता जी घटना घडली याचा आम्हाला पक्षाला खूप मोठी हानी झालेली, खूप मोठं दुःख आहे. आणि याच्यामधून मी सर्वांना एकच विनंती करतो, काही आत्ता घड्याळाला जे मत आहे ते अजितदादांना मत असेल एवढंच मी सर्वांना. गुलाल कोणाचा असेल? गुलाल हा राष्ट्रवादी पक्षाचा असेल, अजितदादांचा असेल. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.